सध्या अजित पवार वर्षा बंगल्यावर गेले असल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी आहे, राजकीय वर्तुळातली सध्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल झालेले आहेत आणि आता काय नेमके महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा होती आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या वर्षावर दाखल झालेले आहेत। सध्या राज्यात अनेक महत्त्वाची प्रकरणं गाजत आहेत आणि निवडणुकांचा सुद्धा हा काळ आता सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने काय काय नेमकं आता बैठकीमध्ये चर्चा होईल, या भेटीमध्ये चर्चा होईल बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आत्ताच नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात एक मोठा कार्यक्रम झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। त्यामुळे आता या सगळा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार वर्षावर दाखल झालेले आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या वर्षावर दाखल झाले असल्याचं कळतंय, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे हाती असावेत, काय नेमकं आता त्यांच्यामध्ये चर्चा होईल या संदर्भातले अंदाज? खरं तर काही मिनिटांपूर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याचं कळत आहे। भेट नेमकी कशासाठी आहे याचं कारण अद्याप स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये। खरं तर काही मिनिटांपूर्वी पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला सुद्धा हे दोन नेते एकत्र एका व्यासपीठावरती होते। मात्र प्रदर्शनानंतर पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये वर्षावर होणारी ही भेट निश्चितच महत्त्वाची मानली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि या प्रक्रिया पार पडत असताना पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये होणारी ही भेट सर्वांना महत्त्वाची ठरते। नेमके काय मुद्दे आहेत, कशासाठी भेट सुरू आहे हे जरी स्पष्टपणे समोर आलं नसलं तरी सुद्धा दोन नेत्यांमध्ये होत असलेली ही भेट निश्चितच खूप महत्त्वाची आहे। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी आणि निश्चित या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या वर्षा बंगल्यावर आहेत आणि या काय नेमकं भेटी दरम्यान चर्चा होती हे आपल्याला पाहायचंय। तर या राजकीय घडामोडीवर झी 24 तास लक्ष कायम आहे।